नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो आता इगतपुरीला. एक किल्ला आहे, त्रिंगलवाडी म्हणून गाव आहे. त्या गावाच्या पायथ्याशी आपण ट्रेक सुरू करणार आहोत. सो ट्रेकिंगचा हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स. तर मी आता आहे ठाणे स्टेशनला. कसारा ट्रेन पकडेल थोड्या वेळानंतर. पहिला शुभ प्रभात सगळ्यांना. माझे नाव मनीष महेंद्रवाडी आहे. जय महाराष्ट्र. मी संकेत श्रीकांत पाय अंधेरीवरून आलोय. माझं नाव सुशांत रेणेबाई, मी माथुरवरून आलोय. लाईक करा, सबस्क्राईब करा. माझं नाव ऋतिक मोरे, मी माथुरवरून आलोय. इकडे ठीक आहे. सबस्क्राईब गायब होतील आमचे. यांना लागून आहे. पण माझं नाव ऐश्वर्या कांबळे. ऐकायला नाही. आय एम फ्रॉम रत्नागिरी. ओके. येस. मनीष गेट लॉस. अमर बोल रे. बोल रे. उभे राहा रे. माझं नाव अमर राजाराम राणे आणि मी विरारवरून आलो. क्या बात आहे. पुढे पुढे पुढे. हसू नका रे. हे नाव सांगू दे रे त्याला. पहिला असू दे. हे त्याला नाव सांगू दे पहिले. शांत. मनीष जयराम भाई. यस. ओके. सबर पब्लिक. माझं नाव साहिल बाईंग आहे. मी चेंबूरवरून आलो. माझं नाव आकाश, मी चेंबूरवरून आलो. सांगून टाकत. तुम्ही आला ना. माझं नाव रिया बाईंग, मी मानपूरवरून आले. मी मनीष मोरे, मी दिव्यावरून आले. डायरेक्ट गाड्याचं नाव सांगू. मी राहिलो. हसू नका. मी पहिला नाही हसू नको आणि हलू नको. तर आज आपण चालू त्रिंगलवाडी फोर्टला, जो कसाऱ्यामध्ये आहे. आणि तो फोर्ट सुमारे 3000 ते 3500 उंचीवरती आहे. आणि त्याच्या पायथ्याशी जैन लेणी, जी सुमारे 100 शतकापूर्वीची आहे, ती पण आपल्याला बघायची आहे. आणि आपण त्रिंगलवाडी फोर्टवरती आपण तो बघायला चाललो. तर आता पोचलोय कसारा स्टेशनला आणि तिथून कॅब करतो आहे आम्ही. सो तर कॅबने जाऊ, थोडासा नाश्ता वगैरे करू आणि मग पुढचा प्रवास आणि मग ट्रेकिंगला सुरुवात. माय फर्स्ट एक्सपिरियन्स. तुझा 7वा 8वा असेल. आय नो. हू नोस. भरपूर येस. या माणसाला माझ्यासोबत पहिल्यांदा आणि आम्ही पहिल्यांदा इतक्या वर्षांनी ट्रॅव्हलिंग करतोय. येस. एकत्र. त्रिंगलवाडी एक असं ठिकाण ज्याची उंची 3000 ते 3500 फूट वरती आहे. त्या किल्ल्याची माहिती आणि त्या किल्ल्याची सफर आज आपण करणार आहोत. कसा असेल आपला ट्रेक आजचा? मस्त. आय एम सो एक्साइटेड. आय एम सो नर्वस कारण तू सोबत आहेस. तर त्रिंगलवाडीला येण्याचे भरपूर पर्याय आहेत. एक त्यापैकी एक जो आम्ही वापरला तो म्हणजे ठाण्यावरून किंवा दादरवरून आम्ही एक ट्रेन पकडली कसाऱ्याला जाण्यासाठी. आणि कसाऱ्यावरून आम्ही कॅब केली होती. मला असं वाटतं की कसाऱ्यावरून हा दुर्ग जरा जवळ आहे. आणि थोडासा सोयीस्कर पण पडतो. तसंच जर तुम्हाला जेवणाची व्यवस्था करायची असेल तर इथे आम्ही जिथे थांबलो होतो तिथे सकाळच्या नाश्त्याची आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती. तर कसाऱ्यावरून आम्ही निघून आम्ही त्या घरगुती हॉटेलला पोचलो, नाश्ता वगैरे केला. थोडंसं
उजेड व्हायची वाट बघितली, सूर्योदय व्हायची वाट बघितली आणि मग ट्रेकिंगच्या बेस्ट पॉइंटला, बेस्ट विलेजला आम्ही पोहोचलो. काय वरती जायचं? व्ह्यू बघा. हा डोळ्याचं पारणं फिटलेलं आहे अगदी. एक नंबर तुझी कंबर. अरे यार, अशा तऱ्हेने आम्ही पोचलेलो आहोत त्रिंगलवाडी लोकेशन तिथेच. सो हा आहे व्ह्यू फ्रॉम सह्याद्री पर्वतरांगा आणि आपल्याला जायचं इथून. सो बरेच जण इथं येऊन थोडंसं कन्फ्यूज होतात की जायचं कुठे आहे. तर एक तळं लागतं पुढे समोर आहे या प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या बाजूला. तर तिथे येऊन तुम्ही तुमची काय गाडी वगैरे पार्किंग करू शकता. काय वातावरण थंड थंड वाटतं भाई. सो मागाशी तुम्हाला मी तळं बोललो तर हे तळं आहे. तर तुम्हाला इथे वगैरे पार्किंग वगैरे तुम्ही वरती करू शकता काही गाडी वगैरे आणली तर. आणि इथून डायरेक्ट तुम्हाला या मंदिराच्या कडेने पुढे जायचं आहे. येस. तर आयोजक काय म्हणणं आहे तुमचं? आमचं आहे की वाटचाल इकडनं करायची आहे. या वाटचालीच्या दिशेने आपण जाऊया. असं सगळेजण रांगेत गेले. असं काय आहे की नाही असं व्ह्यू? आमच्या गावाला असं काहीच नाही. काय कारण की हे फिरलंच नाही. आमच्या इकडे रत्नागिरी, आमच्या इकडे यवा कोकणच आपलंच असा. साताऱ्याकडे या तुम्ही, तुम्हाला दाखवतो काय रंकाळा दाखवणार ना. फक्त रंकाळा का तांबडा पांढरा रस्सा. कोल्हापूरमध्ये सह्याद्रीच्या या पर्वतरांगांमधलं सौंदर्य हे बेभान आहे, अफाट आहे आणि सुंदर आहे. याची तुलना कशासोबतही होऊ शकत नाही. हे सौंदर्य अगदी वेळ लावणार आहे. तर ट्रेकिंग फक्त डोंगर दऱ्या चढणे हे इतक्यापुरती मर्यादित नाही आहे. इथे प्रत्येक पावलावर तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळतो, वेगळ्या गोष्टी कळतात आणि वेगळ्या लेवलची तुम्हाला काय म्हणतात ना गोष्टी कळतात असं म्हणेन मी. तर इथे थोडीफार माहिती सांगितलेली आहे या ठिकाणाची बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आर्किओलॉजी. ठीक आहे. सो काय भारी आहे का हे. आलोच. हे सगळं उपलाटाचं पाणी आहे. बरेच दिवस असं कुठेतरी जाईन फिरीन वगैरे असं चाललं होतं, पण योगायोगाने योग जुळून आला आणि ह्याच्यामुळे त्याच्यामुळे इकडे येणं झालं. आणि कोकणात हे काही माझ्यासाठी तसं नवीन नाही आहे. डोंगर हिरवा ग्रीनरी वगैरे असं काय हिरवागार निसर्ग. बट हे थोडंसं सह्याद्री रांगांचं सौंदर्य जे आहे ते वेगळं असतं. ते अनुभवता आलं पाहिजे किंवा ते अनुभवलं गेलं पाहिजे. अजून काय सांगू तुम्हाला आता, कसं मी सांगू तुला किती आनंद झालाय मला. हे काहीतरी प्राचीन आपल्याला सापडलं, म्हणजे 2 मूर्त्या दिसतात इथे. हे सारखं काहीतरी पिंडीसारखं आहे आणि हा घोडा आहे आणि आय थिंक देवी वगैरे काहीतरी असं बाईचं चित्र आहे, पूर्ण पाषाणामध्ये कोरलेलं. चांगलं आहे. चलो आगे दिसतोय. निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर कळतं की आपण काहीच नाही आहोत. काहीच नाही आहोत आपण. अजून खूप काही बघायचं आहे, खूप काही अनुभवायचं आहे. मी अशा बऱ्याच ट्रेकरकडून ऐकले की निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावरती बाहेरच्या जगाचा विसर पडतो, पण ते आज मी अनुभवतोय.
हे काय असेल रे? दगड कसले असेल तिला उभं लावलेले? तर असं बऱ्याच यूट्यूब व्हिडिओमध्ये मी बघितलं इथं यायच्या आधी, तर ते लोक असे म्हणतात की हे जे तोडफोड किंवा नक्षीकामाची जी झालेली नासधूस आहे इथल्या परकीय आक्रमणकांनी केलेली आहे असं जाणवतं. सो आता आपण आतमध्ये जाऊया. हरिहरेश्वरावरती आपल्याला बघायला मिळतं की 4 स्तंभ आणि त्यातला एक स्तंभ उभा आहे. सेम कन्सेप्ट, सेम गोष्ट आपल्याला इथं बघायला मिळते. बघा, हा स्तंभ आहे तो एकच उभा आहे, बाकीचे 3 स्तंभ तुम्हाला पडलेले दिसतील किंवा तुटलेले दिसतील. तर इंटरेस्टिंग आहे ही गोष्ट इथली. हे बघा, मी मगाशी म्हणालो की परकीय आक्रमकांनी येऊन इथल्या कलेची, इथल्या वास्तूची ही केलेली नासधूस तुम्हाला बघायला मिळते. आणि ही आहे गौतम बुद्धाची मूर्ती आतमध्ये. मी काळूबाई जात नाही पण मला झाला विषय. तो वरतून खडकातून पाणी वगैरे थोडंसं पडतं आहे कारण वरती ऑब्वियसली पाऊस वगैरे आहे त्याच्यामुळे. पण ही गोष्ट इंटरेस्टिंग आहे खरंच की 4 स्तंभ आहेत, त्यातले 3 स्तंभ पडलेले आहेत, ढासळलेले आहेत आणि त्यातला एक स्तंभ फक्त हा उभा आहे. इथलं वैशिष्ट्य किंवा काहीतरी म्हणता येईल. सेम गोष्ट आपल्याला हरिहरेश्वर गडावरती बघायला मिळते. तर आपले पूर्वज किती कुशल होते हे आपल्याला ह्याच्यातून बघता येईल की दगडामध्ये वगैरे हे असं प्रकारचं शिल्प करणं ही काही साधी गोष्ट नाही. असं अजूनही आपला ट्रेक अर्धाही झालेला नाही आहे. आपण अर्ध्यावरती आलो आहे ह्या ट्रेकच्या प्रवासामध्ये. इथून आता आपण जातो पुढे. इथून चढून आपल्याला वरती जायचं आहे. तो झरणा जो दिसतो तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल तर तिथे जायचं आहे. तिथून पुढे आपल्याला तो व्ह्यू दिसेल. एक गोष्ट मात्र नक्की, या गडकोटात दरी डोंगरदऱ्यात आपले शिवरायांचे मावळे रांगले असतील, धावले असतील, पळले असतील आणि इथेच शत्रूंच्या मानगुटीवरती बसले असतील. हे पाहून एक वेगळाच हुरूप येतो. निसर्गाशी एकरूप होणं हे प्रत्येकाला नाही जमत असं मला वाटतं. इथे एक वेगळंच धैर्य लागतं, इथे एक वेगळीच मनाची ताकद लागते आणि ते प्रत्येकाकडे नसते. तर आत्ताच ही वेळ आहे फुकटचे स्नॅक्सवरती, बाहेरच्या खाण्यावरती, बोरिंगवरती किंवा आणि फालतू खर्च करण्यापेक्षा ते पैसेच थोडेसे सेव्ह करा आणि असेच गडकोट, डोंगरदऱ्या थोडंसं फिरा, ह्यांची झडती घ्या असं मी म्हणेन. कारण त्याच मेमरीज तुम्ही पुढे आयुष्यात वापरणार आहात. आणि आता ह्या गोष्टी नाही केल्या ह्या वयामध्ये तर त्या गोष्टी नंतरच्या वयात, उतरत्या वयात नाही करता येत. तर जेवढं फिरता येईल, जेवढं अनुभवता येईल, जेवढं बघता येईल तेवढं बघा, केवढं अनुभवा आणि तेवढं फिरा. काय बोलते पब्लिक? अरे न्यू लॉगर व्हिडिओ कुठं आहे? बंद केलं मी. दमलीस? इधर कुआ क्यूटीफाय. माफ करा, पाण्याची बाटली घेऊन जाऊया प्लास्टिकची, पण ही परत त्याच ठिकाणी घेऊन जाईन याची मी काळजी घेईन. ही परत वरती टाकणार नाही याची मी काळजी घेईन. सो सगळी माणसं तर त्या वरती गेलेत त्या दिशेला, तर आपल्याला तिथे जायचं आहे. थोडंसं त्या टॉप अँगलने आपण पूर्ण नजारा बघूया. तर पाऊस येण्याची दाट शक्यता आहे कारण वातावरण तसं झालं आहे एकंदरीत तुम्ही बघू शकता. पण पावसातच खरी मजा आहे ट्रेक करण्याची असे जे एक्सपिरियन्स ट्रेकर आहेत ते म्हणतात. खरं तर थोडंसं रिस्की असतं कारण वाटा थोड्याशा पाण्याच्या पावसामुळे चिखलामुळे गुळगुळीत होतात. दगडांवरतून जे पाणी जातं त्याच्यामुळे गुळगुळीत होतात. आता हाच बघा हा रस्ता, हा दिसायला थोडासा सोपा वाटत असला तरी हा कठीण आहे. सो इथून आपल्याला वरती जायचं आहे.
हे दिसतं तेवढं सोपं नाही आहे. चला वरती जाऊया. फायनली वरती आलो. आयोजक कुठे गेली माणसं? ये ना सगळ्यांनीच खतरनाक माहोल आहे. माहोल एकदम खतरनाक. काहीतरी फायदा झाला. मनस शांतीचे काय म्हणतात ते समाधान. भाई परवा लेख हा येताना फक्त 5-6 दोस्त पाहिजेत. हा घेऊन या. मजा नाही. एकट्यानेच मजा. रिस्की पण आहे आणि मजा पण नाही तेवढी. खूप वर जायचं. अरे किती फोटो काढशील. दिस अनएज्युकेटेड पीपल्स थ्रोइंग कचरा. काय म्हणणे तू त्याच्यावरती? वाईट माणसं आहेत. सेन्सलेस. प्लॅस्टिकची बॉटल एक आहे. काय यार घेऊन येताय, घेऊन जा परत. तर मित्रांनो ऑलमोस्ट गडाच्या पायथ्याशी आहोत. पोचू लवकरच. 5 मिनिटात, 3 मिनिटात, 2 मिनिटात. शपथ बघ खाली काहीच दिसत नाही. काय भेटलं रे? ससा? क्रॅब आई मोठी आहे रे. मोठा दगड आहे. उचल. बाहेर थांब. बाहेर तुझा बाहेर राहतोय. तिकडनं काठी घालायला पाहिजे. थांब तिकडनं काठी घाला. एवढी पब्लिक आहे ना. हा हो 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 हो. गड किल्ले फिरवणाऱ्या गडकली तसं ना. असा ना व्हिडिओ आपण असं वरती जाऊ ना चांगला पळून करून ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहोत फेमस मंदिराजवळ. अरे तिकडून फिरून येतात पण इकडून जाणं काय बोलतो मला माझा माहीत नाही रे. का थांबला? चला ये चल. मी जाऊ पहिला. नको रे मला पहिला. ए यार हे अनुभवी पुढे या. असं तू पाठी अरे वाच चालला डायरेक्ट इथून जाऊ शकत नाही. मी जाऊ का? नको. स्टॉप सगळं थांबा. व्हिडिओ
सावकाश. तर अशा रीतीने आम्ही गडावर पोचलो आहेत. थोडासा वरचा व्ह्यू तुम्हाला आता दाखवतो. इतकं भारी वाटतंय. केल्याचं चीज झालंय. सह्याद्री. हे धुकं काय क्लिअर होत नाही ना. जरासं वाट थोडंसं तर कठीण आहे बाबा. हे अशा सावकाश अटाकशी ना मध्ये. मी अटकायचं वाटतं. तू अटकशील असं वाटतं मला. दादा तू जा. जगामध्ये तरी मौत घेऊ. बॅग सर्वाइव. अटक सकता हूँ. इस जगह पे मेरी मौत भी हो सकती है, लेकिन मैं नहीं अटकूंगा. गाऊंगा. आ गया फाइनली. नाचे सह्याद्री. थोडं गड फिरून झालाय आणि हळूहळू उतरतोय गड. थोडीशी फट रही आहे कारण चढताना चढलोय पण उतरताना भरपूर गुळगुळीत आणि पाऊस पण पडलाय आता. त्याच्यामुळे थोडंसं रिस्क जाणवते. तर परतीचा प्रवास ऑलमोस्ट सुरू झाला आहे. गड फिरून झाला आहे. पूर्ण चारही बाजूने आम्ही गड फिरलो आहे. तर एक चांगली गोष्ट आहे. जय जय शिवाजी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. असं उचलतानाचा व्हिडिओज घेतले नाही त्याच्यामुळे समजून जावा की पाऊस आहे पण मजा आली एकंदरीत. सो दॅट्स फॉर द व्हिडिओ. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओसहित नवीन लोकेशनसहित. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय. तोपर्यंत स्टे ट्यून. स्टे पॉझिटिव्ह अँड टेक केअर. सावकाश. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा. मी बोलते. यस. लाइक करा, कमेंट करा, सब्सक्राइब करा. यस. चलो मिलते हैं अगले वीडियो. मिलो बाय बाय कर रहा. बाय बाय. मी बसू का नको. तर आजचा आपला ट्रेक त्रिंगलवाडीचा यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. तर असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नवीन लोकेशन्स एक्सप्लोर करण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. पुढचं स्टेशन काय आपलं भैरवगड. तर भेटूया आपण भैरवगडात. थँक्यू. बाय बाय. आवाज गेला असेल काय?